सोलापूरची प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पराध्ये हिने 4 दिवसापूर्वी आयुष्याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. समाज माध्यमावर लाखोंचे फॉलोअर्स असणाऱ्या रोहिणीचे सगळे काही व्यवस्थित सुरू होते. परंतु हॉटेल व्यवसायाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, नव्याने सुरू झालेल्या शाखा आणि कामाच्या तणावामुळे पती पत्नीमध्ये वाद होत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्थानिक लोक सांगतात. रोहिणी आणि निलेशने जातीभेदाच्या भिंती तोडून एकमेकांशी विवाह केला. विवाहानंतर काही काळ त्यांनी पुण्यात वास्तव्य केले. नंतर मूळ गावी जाऊन हॉटेल व्यवसायात त्यांनी नशीब आजमावण्याचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे त्यांनी प्लॅन आखून हॉटेल व्यवसायात पाय ठेवले. हॉटेल ग्रामपंचायत नावाने सुरू केलेल्या हॉटेल शाखेच्या नंतर 3 शाखा झाल्या. हॉटेल व्यवसायात त्यांची भरभराट होत होती. हॉटेलमध्ये वातावरण, ग्राहकासोबतचे गमतीशीर प्रसंग या संदर्भाने रोहिणी आणि तिचा पती निलेश रील बनवत राहिले. व्यवसायाच्या विस्तारीकरणादरम्यान पती निलेश सोबत रोहिणीचे खटके उडू लागले. मानसिक तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर रोहिणीचे सासरे काय म्हणाले? ही घटना घडली तेव्हा दुपारी मी ग्रामसभेला गेलो होतो. ती आटोपल्यानंतर घराकडे निघालो होतो. मात्र माझा फोन ग्रामपंचायतीमध्येच विसरल्याचे माझ्या लक्षात आले. तिथूनच मी मागे फिरलो. पुन्हा ग्रामपंचायतीकडे जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात तुमचा फोन सतत वाजतोय असे मला तिथल्या लोकांनी सांगितले. आतमध्ये जाऊन हातात फोन घेताच मी हादरून गेलो. अनुने गळफास घेतल्याचे मला फोनवरून कुणीतरी सांगितले. हे ऐकून मी हादरून गेलो. तिला दवाखान्यात नेल्याचे सांगण्यात आले. मी तिथूनच दवाखान्यात गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी मला विचारले, तुम्ही कोण? त्यावर मी त्यांना रोहिणीचे सासरे असल्याचे सांगितले. त्यावर सगळं संपलंय असं डॉक्टरांनी मला सांगितलं. लग्नानंतर सगळे काही व्यवस्थित सुरू होते. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. तिने असा निर्णय का घेतला काहीच कळत नाही. आम्हाला सोडून ती का गेली हेच समजायला काही मार्ग नाही, असे रोहिणीचे सासरे म्हणाले. माध्यमाशी बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. रोहिणीच्या सावरण्याच्या वेळी कुटुंबियांमध्ये स्मशानभूमीतच भांडण झाले. रोहिणीच्या निधनाच्या 3ऱ्या दिवशी अस्थि सावरण्याच्या विधीसाठी स्मशानभूमीत दोन्ही बाजूचे कुटुंबीय आले. तेव्हा त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येते. कठीण आणि अत्यंत दुःखद प्रसंगी सर्वच जण एकमेकांचे सांत्वन करीत धीर देत होते. परंतु काही कारणावरून नातेवाईकांमध्ये मतभेद झाल्याने तुतुमयमय झाले. तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी मध्यस्थी करून दोन्हीकडील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.